आज दिनांक 14 आज आम्ही इथे लेणींना भेट देण्याकरता आलो होतो। जवळजवळ आम्ही 17 नंबरच्या लेणीपासून क्रॉस झालो आहे। आम्ही ह्या सगळ्या लेणी बघत आलो। लेणी बघत असताना एक गोष्ट खूप जास्त प्रकर्षाने जाणवते, ती अशी की लेणीची जी देखभाल आहे किंवा जो काही मेंटेनन्स आहे त्याच्यामध्ये ज्या प्रभावीपणे परिपूर्णता असायला पाहिजे ती दिसत नाही आहे। बऱ्यापैकी पर्यटक येतात, त्यांच्या चालण्याची व्यवस्था किंवा आधाराची एक व्यवस्था असायला पाहिजे। वृद्ध पर्यटक येतात, सिनियर सिटिझन्स येतात, त्यांच्यासाठीच्या काही मूलभूत सोयी ज्या आहेत त्या सोयी असायला पाहिजे, त्या इथे बऱ्यापैकी त्यांचा अभाव दिसतो। तर त्या सोयींची उपलब्धता व्हायला पाहिजे। लेण्यांची जी दुरावस्था आजच्या दिवसाला दिसते त्याच्यावर जे व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनाने काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजे। काही ठिकाणी आम्ही बघितलं की ते अल्ट्राव्हायोलेटपासून वाचवण्यासाठी शेडिंग वगैरे केलेलं आहे, पण मग ते तेवढं पुरेसं नाही वाटत। तर याच्यापेक्षाही ह्याच्यामध्ये आणखी तरतुदी करण्याची गरज आहे आणि त्या तरतुदी प्रभावीपणे केल्या गेल्या पाहिजे। नुसत्या प्रभावीपणे नको तर जलद गतीने केल्या गेल्या पाहिजे, जेणेकरून हा जो आपला ऐतिहासिक वारसा आहे, सांस्कृतिक वारसा आहे, जो जगभर नावाजला जातो, जगभरातून पर्यटक येतात, ते बघतात आणि ते जर बघत असतील तर इथून जाताना ते ह्या सगळ्यांचा फीडबॅक काय घेऊन जात असतील। पाणी बंद तर तो सुधारण्याकरता आणि त्यातल्या त्यात आपल्या व्यवस्थापनाची जी प्रतिमा आहे ती सुधारण्याकरता या ठिकाणी या ज्या मूलभूत सोयी सुविधा आणि देखभालीचं जे काही इम्प्रूव्हमेंट आहे ते तात्काळ व्हावं असं एक आम्हा सर्वच पर्यटकांचा मानस आहे। हा आपल्यापर्यंत पोहोचेल अशी एक अपेक्षा करतो साधीभोवी, ते आपल्याकडून पूर्ण होईल असा मला विश्वास आहे। नमस्कार। कुठून आले सर आपण? मी मनमाडून आलो। मनमाड। आपलं नाव? संतोष पगारे। संतोष पगारे। या ना हो, थोडंसं माहिती मांडायची आपल्याला। सर बाईट घेता का?